सकाळी-सकाळी आम्ही दोघे एवढं छान रेडी होऊन कुठे जात आहोत? सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. बट त्याआधी हे बघा आमचा कोइन्सिडन्स म्हणजे दोघींनी पण न ठरवता सेम कपडे घातले होते. सो असं छान रेडी होऊन ना फायनली आम्ही निघालो बाहेरगावी जायला, दुसरी कुठे नाही तर आज आम्ही आमच्या ताईकडे जाणार होतो. ॲक्चुअली हे प्लॅनिंग ना आमचं भरपूर दिवसाचं होतं, बट ते काही घडतच नव्हतं. बट आज फायनली ते घडलं आणि आम्ही ताईकडे आलो. आणि हे बघा आईचं प्रेम. मम्मीनी एवढं सगळं काही तिच्यासाठी खायचं सामान आणलं होतं ना, ते बघून ती तर खुश झाली आणि आम्हाला बघून जरा जास्तच खुश झाली. देन आमच्या गप्पा झाल्या, नाश्ता झाला आणि मग आम्ही निघालो झुडिओसाठी. अकोल्यात आल्यावर झुडिओ जाणार नाही असं होईल का? अजिबात नाही. सो छान तिथे भरपूर असे कपडे ना मी ट्राय केले. बट खरं सांगू ना, मी काहीच घेतलं नाही. सगळी आज शॉपिंग सौरभचीच होती. बट म्हटलं झुडिओत गेल्यावर कपडे ट्राय नाही करणार, असं कसं होईल? सो छान ट्राय केलं. बट फायनली सौरभसाठी भरपूर असे कपडे घेतले आणि मला ना सौरभने आज सांगून ठेवलं होतं, की "तू काहीच घेणार नाही आणि शेवटी मी कमवती नाही आहे. नवऱ्याचं ऐकावंच लागतं. म्हणून सांगते मुलींनो, पहिले पैसा कमवा आणि नंतर लग्न करा. जेणेकरून नवऱ्याचं हे तरी ऐकायचं तुम्हाला काम नको पडायला." सो जे मी तुम्हाला सांगितलं ना, त्यावर नक्की विचार करा. चला शॉपिंग तर आवरली. त्यानंतर आम्ही घरी गेलो. मस्त असं जेवण केलं आणि जेवल्यावर सुद्धा भरपूर अशा गप्पा केल्या. खरंच यार, तिघी बहिणी जेव्हा एका जागेवर असतात ना, तेव्हा जाम भारी वाटतं. गप्पा झाल्यावर फायनली सगळ्यांना बाय-बाय केलं. खरं तर तिथून यायची ना अजिबात इच्छा होत नव्हती. बट काय करणार यावं तर लागेलच. सो तिथून उठलो, मामाच्या मुलीकडे गेलो म्हणजेच माझ्या ताईकडे. तिथे छान सरबत घेतला आणि फायनली तिथून निघून जेव्हा गावात आलो ना, तेव्हा लगेच इकडे आम्हाला लॉन्चिंगला यावं लागलं. तुम्हाला तर माहितीच आहे, की सकाळी एक गाणं रिलीज झालं इश्काचं पैंजण. त्याचंच हे लाईव्ह लॉन्चिंग होतं. गाईज खरंच सांगते गाणं खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला एवढं आवडेल ना, तुम्ही नक्की एकदा ऐका आणि भरभरून या सॉन्गला सपोर्ट करा.